What you know about the NRHM? Anyone can tell about this topic? So listen here. The NRHM we call National Rural Health Mission. The NRHM it is a sub-mission, National Rural Health Mission. This one is about this हे काय सब मिशन आहे. सब मिशन म्हणजे काय सब टाइप कळलं. सब मिशन सब टाइप. तर हे NRHM जे आहे हे सब टाइप आहे. कशाचं NHM. तर NHM काय आहे नॅशनल हेल्थ मिशन. तर आता नॅशनल रुरल हेल्थ मिशन आहे. तर ऑफकोर्स नॅशनल अर्बन हेल्थ मिशन पण असणार. नॅशनल अर्बन हेल्थ मिशन. तर हे दोन हेल्थ मिशन आहेत जे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन जे आहे ते लॉन्च झालेलं आहे 2013. तर आपण बघणार आहोत नॅशनल रुरल हेल्थ मिशन. रुरल म्हणजे काय विलेज लेवल आणि अर्बन म्हणजे काय सिटी लेवल. तर आपण आता काय बघणार आहे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन. थर्ड आहे ते नॅशनल रुरल हेल्थ मिशन जे गोल आहेत त्यांचे ते गोल जे काही अचीव केलेले आहेत ते कोणकोणते गोल अचीव केलेले आहेत ते बघणार आहे. अचीव्ड गोल. नंतर काय बघणार आहे फंक्शन ऑफ NRHM. आणि लास्टला बघणार आहे या NRHM चं स्ट्रक्चर काय आहे ते बघणार. हे सर्व आपण आता आजच्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहे. रुरल हेल्थ मिशन. ते इंट्रोडक्शन आपण ऑलरेडी बघितलं आहे. द नॅशनल रुरल हेल्थ मिशन वॉज लॉन्च्ड सिन्स 12 एप्रिल 2005 थ्रू आउट द कंट्री फॉर बेटर रुरल हेल्थ सर्व्हिसेस. आता जे नॅशनल रुरल हेल्थ मिशन आहे ते काय 2005 मध्ये काय झालेलं लॉन्च झालेलं आहे आणि ते बेटर हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी रुरल हेल्थ मिशन हे काय झालेलं आहे लॉन्च झालेलं आहे. तर त्याच्या पुढे आपण त्याच्यामध्ये जे स्पेशल फोकस ऑन नॅशनल रुरल हेल्थ मिशन आहे त्यांनी काय केलेलं आहे की फोकस काही स्टेटसवर फोकस केलेलं आहे. स्पेशल फोकस केलेलं आहे. तर ते कोणकोणते स्टेट्स आहेत 18 स्टेट जे आहेत ते तिथं फोकस केलेले आहे. त्याच्यामध्ये काय एम्पॉवर्ड ऍक्शन स्टेट, नॉर्थ ईस्ट स्टेट आणि अदर स्टेट. फर्स्ट काय एम्पॉवर्ड ऍक्शन स्टेट ज्याच्यामध्ये काय करायचं ऍक्शन इम्पॉर्टंट एम्पॉवर्ड ऍक्शन स्टेट जे आहेत त्यामध्ये कोणकोणते स्टेट आहेत बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तरांचल, ओडिशा आणि राजस्थान. हे अरुणाचल प्रदेश, मणिपुरा, मेघालया, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा हे जे स्टेट आहेत ते नॉर्थ ईस्ट स्टेट मध्ये आणि अदर स्टेट मध्ये हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर. हे जे 18 स्टेट आहेत मिशनला स्पेशल फोकस केलेला आहे. त्यामध्ये काय प्रॉब्लेम जास्त त्या बिहारच्या ठिकाणी हे काय अनडेव्हलप्ड स्टेट्स आहेत तिथे प्रॉपर फॅसिलिटी विलेज लेवलला प्रॉपर फॅसिलिटी वगैरे काय प्रोव्हाइड झालेली नसते. त्यांना तेवढं एज्युकेशन वगैरे तेवढं प्रॉपर नाही झालेलं असते. त्यामुळं हे जे 80 स्टेट आहेत इथे फोकस जास्त प्रमाणात नॅशनल रुरल हेल्थ मिशन करतात. त्याचे ऑब्जेक्टिव्ह आता नॅशनल रुरल हेल्थ मिशन आपण त्यांनी लॉन्च केलेले आहे 2005 मध्ये. तर का लॉन्च केलेले आहे त्यांचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते आपण बघणार. त्यामध्ये काय टू प्रोव्हाइड ऍसेसिबल, अकाउंटेबल, अफोर्डेबल, इफेक्टिव्ह, रिलिएबल. ऍसेसिबल accessible, accountable, affordable, effective, reliable primary health care, especially to poor population. याच्यामध्ये काय म्हणाले की या NRHM याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की यांनी ऍसेसिबल, अकाउंटेबल, अफोर्डेबल, इफेक्टिव्ह, रिलिएबल प्रायमरी हेल्थ केअर स्पेशली पुअर पॉप्युलेशन मध्ये यांनी काय केले प्रोव्हाइड केलेले म्हणजे फोकस केलेला आहे की त्या जी पुअर पॉप्युलेशन जे आहे म्हणजे गरीब जी पॉप्युलेशन आहे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काय ऍसेसिबल जिथे ऍसेसिबल आहे, अकाउंटेबल आहे, जिथे अफोर्ड होते ते अफोर्डेबल, इफेक्टिव्ह, रिलिएबल, रिअल आणि इफेक्टिव्ह प्रायमरी हेल्थ केअर आपण
प्रोव्हाइड केलेली आहे, ते ऑब्जेक्टिव्ह त्यांचे हे ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर काय, टू रिड्यूस द मॅटर्नल मॉर्टॅलिटी मॉर्बिडिटी अँड चाइल्ड मॉर्टॅलिटी रेशिओ. तर त्यांचं दुसरं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की मॅटर्नल मॉर्बिडिटी म्हणजे काय, डिसीज रेट, मॅटर्नल मदरचं डिसीज रेट आणि चाइल्डचं मॉर्टॅलिटी रेट म्हणजे डेथ रेट हे काय कमी करण्याचा ऑब्जेक्टिव्ह त्यांचं हे दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे. तिसरं ऑब्जेक्टिव्ह काय, युनिव्हर्सल इम्युनायझेशन. युनिव्हर्सल इम्युनायझेशन म्हणजे काय, जे युनिव्हर्सल ऍक्सेप्टेड इम्युनायझेशन आहे, जे इम्युनायझेशन शेड्यूल आहे, जे सगळ्या युनिव्हर्स मध्ये यूज होतं ते इम्युनायझेशन ते प्रोव्हाइड करायचं त्या रुरल हेल्थ मध्ये. नंतर काय, कंट्रोलिंग कम्युनिकेबल डिसीजेस, जे कम्युनिकेबल डिसीज आहेत जस्ट लाईक टीबी, मलेरिया, डायरिया, डेंग्यू, हे जे डिसीजेस आहेत ते काय करायचं, कंट्रोल करायचं. दुसरं काय, नंतर एक्झाम्पल मलेरिया, टीबी, HIV. नंतर ऍक्सेस टू इसेन्शियल ड्रग्स, जे इसेन्शियल ड्रग आहेत ते प्रोव्हाइड करायचे, ऍक्सेस करायचे. त्यानंतर प्रमोशन ऑफ हेल्दी लाईफस्टाईल, जी हेल्दी लाईफस्टाईल आहे त्यांना इम्पॉर्टन्स ऑफ योगा, एक्सरसाइज हे सगळं इम्पॉर्टन्स त्यांना सांगायचं. हे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे नॅशनल रुरल हेल्थ मिशन. गोल ऑफ एनआरएच, तर गोल काय आहेत एनआरएचचे, प्रोव्हाइड इफेक्टिव्ह हेल्थ केअर टू रुरल पॉप्युलेशन. आता इफेक्टिव्ह त्यांच्या गोल मध्ये काय की त्यांनी रुरल पॉप्युलेशन म्हणजे रुरल एरियामध्ये विलेज लेवलला इफेक्टिव्ह हेल्थ केअर प्रोव्हाइड करायची, स्पेशली फॉर वुमेन अँड चिल्ड्रनला इफेक्टिव्ह हेल्थ केअर. या एनआरएचचं मेन मोटिव्ह काय आहे की स्पेशली आपल्या चिल्ड्रन आणि वुमेनला स्पेशल फोकस करायचं, हे एनआरएचचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, गोल मेन आहे. तर त्याच्यामध्ये प्रोव्हाइड इफेक्टिव्ह हेल्थ केअर टू रुरल पॉप्युलेशन स्पेशली फॉर वुमेन अँड चिल्ड्रनला इफेक्टिव्ह हेल्थ केअर प्रोव्हाइड करायची. नंतर रेड्यूस IMR टू 30/1000 लाईव्ह बर्थ, रिड्यूस MMR टू हे काय, रेड्यूस IMR इन्फंट मॉर्टॅलिटी रेट टू 30/1000 लाईव्ह बर्थ, रिड्यूस. ते काय म्हणाले याच्यामध्ये काय म्हणाले की इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो 30 ते 1000 लाईव्ह बर्थ रिड्यूस करायचा. म्हणजे काय म्हणाले ते की जे ड्युरिंग लाईव्ह बर्थ म्हणजे जेवढे 1000 लाईव्ह बर्थ होतात तर त्यामध्ये मिनिमम 30 डेथ रेट जे आहे ती कमीत कमी डेथ रेट करायची, मिनिमम 30 पेक्षा कमी करण्याचं त्यांचं हे काय मेन गोल आहे. त्यानंतर काय आहे नेक्स्ट आहे की मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट टू 100 ते 1 लाख. त्याच्यामध्ये जे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जे आहे ती मदरची जे मॉर्टॅलिटी रेट आहे, मॉर्टॅलिटी रेट ती 100 ते 1 लाख मध्ये ठेवते. जे 1 लाख मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आहे, जे 1 लाख डेथ होतात त्यामध्ये 100 जे आहेत 1 लाख जे आहेत लाईफ म्हणजे सक्सेसफुली ज्यांचं लेबर डिलिव्हरी होते त्यामध्ये 100 जणांची डेथ होते असं त्यांना सांगायचं आहे. पण त्यांचं ते गोल आहे की हे जे डेथ वगैरे होते ते काय करायचं, रेड्यूस करायचं. त्यानंतर टू इम्प्रूव्ह द अवेलेबिलिटी अँड ऍक्सेस टू क्वालिटी हेल्थ केअर बाय पीपल. त्याच्यामध्ये ती अवेलेबिलिटी अँड हेल्थ केअर बाय ऍक्सेस टू क्वालिटी हेल्थ केअर बाय पीपल. त्यांना काय करायचं, क्वालिटी हेल्थ केअर आणि अवेलेबिलिटी प्रॉपर त्यांना इम्प्रूव्ह करायची. म्हणजे ज्यांना विलेज लेवलला काही त्यांची प्रायमरी काय झालेलं आहे, कुठे लागलं वगैरे किंवा कोणत्या डिसीज वगैरे झाला तर त्यांना प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रॉपर टाइम टू टाइम मिळाली पाहिजे. कोणाला काही डिसीज वगैरे झाला, कोणाला काय डायरिया झालं तिथं इम्प्रूव्ह ती क्वालिटी ऑफ हेल्थ केअर जी आहे तिथे जे हेल्थ प्रोव्हाइड करतात ती लवकर मिळाली पाहिजे, इम्प्रूव्ह झाली पाहिजे, चांगल्या प्रकारे मिळाली पाहिजे. त्यानंतर काय, स्ट्रेथनिंग सब सेंटर्स PHC, जे सब सेंटर आहेत, ज्या प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत, सब सेंटर जे आहेत ते काय करायचं, स्ट्रेथन करायचे म्हणजे स्ट्रॉंग बनवायचे. त्यानंतर काय, रिडक्शन ऑफ कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, जे कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत ते काय करायचे, रिड्यूस करायचे. नंतर 50% रिडक्शन ऑफ मलेरिया मॉर्टॅलिटी रेट रायझिंग अँड अपग्रेडिंग द CHC. म्हणजे 50% मलेरिया मॉर्टॅलिटी रेट जे आहे तर नॉर्मली रुरल हेल्थला किंवा रुरल एरियामध्ये मलेरिया जे आहे खूप जणांना होतं, तिथे खूप प्रॉब्लेम आहे मलेरिया डिसीजचा. त्यामध्ये ते 50% पेक्षा कमी रिड्यूस करायचा ते त्यांचं गोल आहे. त्यानंतर रायझिंग अँड अपग्रेडिंग द CHC,
जे CHC आहेत कम्युनिटी हेल्थ केअर, त्या काय करायच्या, राईस म्हणजे इन्क्रीज करायच्या आणि अपग्रेड करायच्या. चांगल्या लेवलला फॅसिलिटी तिथे प्रोव्हाइड झाली पाहिजे, क्वालिटी फॅसिलिटी प्रोव्हाइड झाली पाहिजे, हे त्यांचं गोल आहे. त्याच्यानंतर काय, TFR. TFR हे टोटल फर्टिलिटी रेट रिडक्शन टू हे 2.1%. जे फर्टिलिटी रेट आहे ते काय 2.1% पेक्षा खाली रिड्यूस करायची. जे फर्टिलिटी रेट्स जे प्रॉब्लेम होतात ते प्रॉब्लेम काय करायचे, कमी करण्याचा प्रयत्न आहे. हे सर्व जे काय आहे ते गोल आहे. त्यामध्ये फर्स्ट काय करायचं, इफेक्टिव्ह हेल्थ केअर प्रोव्हाइड करायची. नंतर जे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट 30 ते 1000 लाईव्ह बर्थ आहे ते रिड्यूस करायचा. मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जे आहे ते 100 ते 1 लाख आहे ते रिड्यूस करायचा. त्यानंतर अवेलेबिलिटी आणि क्वालिटी हेल्थ केअर प्रोव्हाइड करायची. त्यानंतर सब सेंटर PSC जे आहे ते स्ट्रेथनिंग करायची. रिडक्शन ऑफ कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज करायची. नंतर 50% रिडक्शन ऑफ मलेरिया मॉर्टॅलिटी रेट. तर याच्यामध्ये पण गोल्स ऑफ बघितले त्यानंतर गोल अचीव्ह बाय नॅशनल रुरल हेल्थ मिशन. तर NRHM चे जे गोल होते ते गोल मध्ये काही गोल त्यांनी काय केलेले आहेत, अचीव्ह झालेले. ते कोणकोणते गोल अचीव्ह झालेले आहेत, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आणि टोटल फर्टिलिटी रेट आणि मलेरिया मॉर्टॅलिटी रेट. हे जे गोल आहेत ते काय झालेले, अचीव्ह झालेले त्यांचे. जे त्यांनी गोल ठेवलं होतं 30 ते 1000 मध्ये जे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट होतं ते अचीव्ह झालेले. त्यानंतर 100 ते 1 लाख मध्ये मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट होतं ते अचीव्ह झालेले. त्यानंतर टोटल फर्टिलिटी रेट रिड्यूस झालेले आहे 2.1% पेक्षा, आणि कधी झालेले ते 2010 मध्ये. त्यानंतर 50% ऑफ रिडक्शन ऑफ मलेरिया मॉर्टॅलिटी रेट. जे मलेरिया मॉर्टॅलिटी रेट आहे ते 50% काय झालेलं आहे, तिथे रिड्यूस झालेला आहे. त्यानंतर तिचे काय बघणार आहोत आपण, फंक्शन. आतापर्यंत आपण काय काय बघितलं, त्यामध्ये पहिले इंट्रोडक्शन बघितलं. इंट्रोडक्शन मध्ये ते कधी लॉन्च झालेले, 2005 मध्ये लॉन्च झालेले. त्याच्यानंतर त्याचे काय बघितले, ऑब्जेक्टिव्ह बघितलेले, त्याचे 80 स्टेट बघितलेले. त्याच्यामध्ये एम्पॉवर्ड ऍक्शन स्टेट बघितलं, नॉर्थ ईस्ट स्टेट बघितलं आणि अदर स्टेट बघितली. ती 80 स्टेट बघितली. ते त्यांनी 80 स्टेटच का लिहिली, की त्यांनी त्याच्यामध्ये फोकस केलेली. त्याच्यामध्ये महाराष्ट्र का नाही, कारण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी चांगली फॅसिलिटी अवेलेबल आहे. विलेज लेवलला सब सेंटर आहे, PSCs आहेत, असे सर्व आहेत. स्टेट मध्ये स्पेशल फोकस 80 स्टेट वरच का केली, की तिथे बरोबर प्रॉपर फॅसिलिटी नाही म्हणून तिथे त्यांना फोकस केलेले आहे. आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये सर्वच फॅसिलिटी आहे. आपल्या सब सेंटर म्हणजे काही जिल्ह्यामध्ये एक सब सेंटर आहे, काही तालुक्यामध्ये PSC आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, टीचिंग हॉस्पिटल आहे, असे सर्व प्रकारे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे. सर्व हॉस्पिटल महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे इथे 80 स्टेट मध्ये महाराष्ट्रामध्ये जे म्हणजे अनडेव्हलप्ड जे काही स्टेट्स आहेत तिथेच ते फोकस केलेले आहे. या NRHM म्हणजे इकडे बी NRHM नॅशनल रुरल हेल्थ मिशन महाराष्ट्रामध्ये पण आहे, पण जास्त प्रमाणात फोकस केलेले त्या 80 स्टेटवर केले. त्याच्यानंतर आपण काय बघितले, गोल बघितले. गोल मध्ये काय इम्पॉर्टंट 2 गोल बघितले. त्याच्यामध्ये इन्फंट मॉर्टॅलिटी रेट 30 ते 1000 आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट काय बघितलाय, 100 ते 1 लाख. हे इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये, आणि ते अचीव्ह बी झालेले आहे. आणि मलेरियाचा बी अचीव्ह झालेला आहे, 50% मलेरिया मॉर्टॅलिटी रेट ते बी अचीव्ह झालेलं आहे. त्याच्यानंतर आता काय बघणार आहेत आपण, त्याचे फंक्शन्स काय. त्याच्यामध्ये काय, अँटेनॅटल अँड पोस्ट नॅटल चेकअप्स. जे आता हे आपल्या मॅटर्नल जे चाइल्ड वगैरे ज्या बेबी हे आपलं ज्या मदर्स आहेत त्या काय झालेल्या आहेत, प्रेग्नेंट झालेल्या आहेत, त्यांना अँटीनॅटल चेकअप आणि पोस्ट नॅटल चेकअप साठी इथे फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेली नॅशनल रुरल हेल्थ मिशन. त्याच्यानंतर काय, इम्प्रूव्ह फॅसिलिटी फॉर इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी. त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल जे डिलिव्हरी वगैरे, इन्स्टिट्यूशनल म्हणजे काय, की PSC लेवलच्या, सब सेंटर लेवलच्या जे, आणि गावामध्ये एक छोटेसे सब सेंटर्स वगैरे असतात, तिथे आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर वगैरे असतात. तिथे जे फॅसिलिटी जे आहेत त्या काय करायच्या, इम्प्रूव्ह फॅसिलिटी, ते काय त्यांचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर काय, कम्प्लीट इम्युनायझेशन. आता प्रत्येक गावामध्ये काही याच्यामध्ये अनएज्युकेटेड वगैरे असतात, की त्यांना इम्युनायझेशन बद्दल वगैरे काही माहिती नसते. बेबी लगेच डिलिव्हरी झाल्यानं काही ठिकाणी काय होते, काही ठिकाणी असे गावामध्ये डिलिव्हरी जे होते ते घरोघरीच होतात. काही आजी वगैरे डिलिव्हरी करत असतात, त्यांना ते हॉस्पिटलमध्ये जायचं वगैरे त्यांना तेवढे काही हे करत नाही.
मग तिथे काय त्यांना हे ते डिलिव्हरी वगैरे झाल्यानंतर काही इम्युनायझेशन वगैरेचा काही प्रश्नच नाही. त्यामुळे इथे NRHM कशामुळे प्रोव्हाइड केलेलं आहे, NRHM कसं काय लॉन्च केलेलं आहे की अशा ठिकाणी आपल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये यांनी प्रत्येक मदरने जी डिलिव्हरी प्रेग्नेंट वुमेन आहे तिने प्रत्येक जणांनी जाऊन त्या गव्हर्नमेंटचा लाभ घेण्यासाठी हे NRHM उघडलेलं आहे. त्याच्यामध्ये मग कम्प्लीट इम्युनायझेशन, मग ते हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर इम्युनायझेशन तर प्रॉपर होणारच आहे. त्याच्यानंतर हेल्थ अँड न्यूट्रिशनल सर्व्हिसेस ऍट अंगणवाडी, जे अंगणवाडी लेवल आहे, जे अंगणवाडीमध्ये असतात तिथे काय हेल्थ फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जातात. त्यांचे चेकअप वगैरे डेली चेकअप केले जातात. त्यानंतर न्यूट्रिशनल सर्व्हिसेस, तिथे खूप पल्सेस दिले जातात, मूग मटकी दिले जातात, खिचडी वगैरे, जेवण वगैरे असं काही दिलेलं त्या अंगणवाडीमध्ये त्याला प्रोव्हाइड केल्या जाते. त्यानंतर सिलेक्शन ऑफ आशा, मग प्रत्येक गावामध्ये आशा ज्या असतात त्या सिलेक्ट केलेल्या असतात. त्यानंतर काय GSY आणि JSSK ह्या जे योजना आहेत त्या या NRHMच्या अंडर होतात, नॅशनल रुरल हेल्थ मिशन. JSY म्हणजे जननी सुरक्षा योजना आणि JSK जननी शिशु सुरक्षा योजना. आता जे जननी योजना ज्या आहेत त्या डिलिव्हरी त्या प्रोव्हाइड केली जाते ज्यांचं गव्हर्नमेंटमध्ये झालेलं आहे, ज्यांची गव्हर्नमेंटमध्ये डिलिव्हरी झालेली आहे त्यांना ही प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यामुळे त्यांचं हे मेनच हे एकच मोठं असते की त्यांनी गव्हर्नमेंटमध्ये जे सरकारकडून मिळालेल्या फॅसिलिटी आहेत त्यांनी त्या सगळ्यांनी ऑपॉर्च्युनिटी त्याची फॅसिलिटी घ्याव्या, हे त्यांचं मोठं आहे. त्यानंतर काय स्ट्रक्चर ऑफ NRHM, आता नॅशनल रुरल हेल्थ मिशनचं स्ट्रक्चर काय आहे ते आपण बघूया. याच्यामध्ये काय आहे, विलेज लेवल, ग्रामपंचायत, क्लस्टर ऑफ, PSC लेवल आणि त्याच्यानंतर काय ब्लॉक लेवल, हे लेवल्स आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट काय आहे विलेज लेवल. तर विलेज लेवल मध्ये काय आशा, अंगणवाडी वर्कर्स आणि जे कॅटेगरी आहे सब कॅटेगरी SC वगैरेचे ते त्या याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. याच्यामध्ये काय एक आशा वर्कर असते विलेज लेवलला, नंतर अंगणवाडी वर्कर्स असतात इन एव्हरी विलेज आणि विलेज हेल्थ डे ड्रग्स किट आणि रेफरल चेन्स. आता याच्यामध्ये काय असते विलेज लेवलला आशा वर्कर असते, अंगणवाडी वर्कर असते आणि विलेज हेल्थ जी ड्रग किट वगैरे असते ड्रग्स. आता गावामध्ये येतात बघा काही अंगणवाडी वर्कर्स वगैरे, ते काय करतात कोणाला काही प्रॉब्लेम वगैरे काही कधी कधी अशा टॅबलेट देतात, कोण विटॅमिन सीच्या वगैरे टॅबलेट देतात गावामध्ये ते. आणि रेफरल चेन्स म्हणजे काय गावामध्ये आल्यानंतर ते चेकअप वगैरे करतात. चेकअप केल्यानंतर त्यांना काही प्रॉब्लेम वगैरे असले तर ते सब सेंटरला पाठवतात, सब सेंटरवर अजून काय असले PSC ला पाठवतात, नंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला पाठवतात, हे विलेज लेवलला. नंतर काय ग्रामपंचायत मध्ये नॅशनल रुरल हेल्थ मिशन कसं काम करते तर त्याच्यामध्ये काय सब सेंटर हेल्थ सेंटर लेवल. ग्राम याच्यामध्ये काय 5 ते 6 विलेजेसचं काय असतं. आता हे विलेज लेवलला काय 1000 पॉप्युलेशन असते आणि 5 ते 6 विलेजेस काय ग्रामपंचायत कुठं असते जिथे 5 ते 6 विलेजेस एकत्र असतात, इंटिग्रेटेड असतात, तिथे काय असते ग्रामपंचायत असते. आणि तिथे काय असते सब सेंटर असते. सब सेंटर कुठं असते 5 ते 6 विलेजेस इंटिग्रेटेड, त्यांचं एक केंद्र बनलेलं असते तिथे सब सेंटर. त्याच्यात स्किल अपग्रेडेशन ऑफ एज्युकेटेड RMP म्हणजे काय कोणाला माहिती रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे काय RMP. नंतर काय 2 ANM, 1 मेल MPW म्हणजे मल्टीपर्पज वर्कर फॉर 5 ते 6 विलेजेस. नंतर टेलिफोन लिंक, त्यांना प्रॉपर टेलिफोन लिंक असलं पाहिजे. MCH इम्युनायझेशन ड्रग्स, MCH क्लिनिक. आता याच्यामध्ये काय म्हणाले की 5 ते 6 विलेजेस एकत्र असतात, तिथे सब सेंटर असते, तिथे ग्रामपंचायत असते. त्याच्यामध्ये स्किल अपग्रेडेशन ऑफ एज्युकेटेड RMP रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर जे असते त्याचं काय असलं पाहिजे स्किल अपग्रेडेशन, ते स्किलफुल असलं पाहिजे. कारण 5 ते 6 विलेजेस आहेत तिथे 5 ते 6 विलेजेसचे पेशंट वगैरे येतात तिथे. आणि जे रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर असते, मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे 1 टाइप ऑफ डॉक्टर, ते काय करते तिथे त्यांची हेल्थ चेकअप वगैरे फॅसिलिटी वगैरे सगळे त्यांचे चेकअप करते. त्याच्यामुळे ते काय असलं पाहिजे स्किलफुल असलं पाहिजे आणि एज्युकेटेड असलं पाहिजे. त्याच्यानंतर ANMs तर माहिती आहे, ANMs असले पाहिजे. 1 मल्टीपर्पज वर्कर म्हणजे काय सगळे त्यांना वर्कर प्रॉपर त्यांना करता आले पाहिजे मल्टीपर्पज. त्याच्यानंतर काय विलेजेस 5 ते 6 विलेज
मल्टी हे सगळे किती 5 ते 6 विलेजेस साठी पाहिजे. आणि त्यानंतर तिथे टेलिफोन लिंक असला पाहिजे प्रॉपर. तिथे एमसीएस मॅटर्नल चाइल्ड हेल्थ आणि इम्युनायझेशन. तिथे मॅटर्नल चाइल्ड हेल्थ म्हणजे मॅटर्नल इम्युनायझेशन डेज आणि मॅटर्नल चाइल्ड हेल्थ डेज तिथे सेलिब्रेट केले पाहिजे. आणि तिथे प्रॉपर तिथे मॅटर्नल चाइल्ड हेल्थ साठी प्रॉपर फॅसिलिटी अवेलेबल असली पाहिजे. आणि ड्रग्स आणि एमसीएस क्लिनिक मॅटर्नल चाइल्ड हेल्थ तिथे क्लिनिक पण असले पाहिजे. हे काय आहे ग्रामपंचायती. त्याच्यानंतर काय क्लस्टर ऑफ जीपीएस पीएससी. आता याच्या काय म्हणाले जे प्रायमरी हेल्थ सेंटर ते काय असते क्लस्टर ऑफ 30 to 40 विलेजेसचं क्लस्टर असते. 30 ते 40 विलेजेस. आता पीएससी प्रायमरी हेल्थ सेंटर तुम्हाला माहिती तालुका लेवलला असते. त्याच्यामध्ये काय 3 स्टाफ नर्सेस असल्या पाहिजे. त्यामध्ये LHV फॉर 4 to 5 SHC. आता हे काय LHV म्हणजे माहितीये का तुम्हाला लेडी हेल्थ विजिटर. तर लेडी हेल्थ विजिटर LHV म्हणजे काय लेडी हेल्थ विजिटर. लेडी हेल्थ विजिटर म्हणजे काय LHV फॉर 4 to 5 SHC म्हणजे माहितीये सब सेंटर. सब इथे 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 काय सब हेल्थ सेंटर LHC सब सेंटरच आहे की सब हेल्थ सेंटर इथे केलेले LHC म्हणजे काय ही लेडी हेल्थ विजिटर जी आहे ती काय 4 ते 5 सब सेंटर साठी पाहिजे एक. तर मग 4 ते 5 लेडी हेल्थ विजिटरचं वर्क काय असते की तिथे तिनं व्हिजिट करून तिथे तिथले प्रत्येक पेशंट बघणं तिथले सगळं तिथली फॅसिलिटीज बघणं कशा आहेत तिथल्या कोणाला कोणता डिसीज आहे कोणाला काय प्रॉब्लेम आहे ते त्यांनी बघणं हे काय लेडी हेल्थ विजिटरचं काम आहे. त्याच्यानंतर काय अँब्युलन्स हायर्ड व्हेकल्स जे अँब्युलन्स वगैरे आहेत हायर्ड व्हेकल्स वगैरे आहे तिथे जाळ वगैरे लागण्यासाठी अगोदरचे प्रॉपर तिथे फॅसिलिटी या अँब्युलन्सच्या असल्या पाहिजे. फिक्स्ड एमसीएच इम्युनायझेशन हे जे एमसीएच इम्युनायझेशनचे काही प्रॉपर डेज असले पाहिजे. त्याच दिवशी त्यांनी येऊन त्या मॅटर्नल हेल्थ चे इम्युनायझेशनचे टाइम माहिती त्या दिवशी येऊन तिथे त्यांनी चेकअप वगैरे करायचा. त्या दिवशी त्यांनी इम्युनायझेशन करायचे. हे डेज तिथे फिक्स असले पाहिजे. त्यानंतर क्लिनिक असते टेलिफोन असला पाहिजे तिथं. MOIC हे माहितीये का कोणाला हा मेडिकल ऑफिसर्स ऑफ इन्चार्ज मेडिकल ऑफिसर ऑफ इन्चार्ज असला पाहिजे. त्याच्यामध्ये काय आयुष डॉक्टर पण असले पाहिजे. आयुष डॉक्टर म्हणजे काय माहिती की हा हा म्हणजे त्यांच्यामध्ये ते आयुष डॉक्टर जे आहेत ते आयुष डॉक्टरचे सगळे ते वर्क करणारे असले पाहिजे. आयुर्वेदिक असले पाहिजे होमिओपॅथिक असले पाहिजे मेडिकल डॉक्टर असले पाहिजे. त्यांना तिथे त्या डॉक्टर हे प्रायमरी हेल्थ सेंटरला असले पाहिजे. त्यानंतर इमर्जन्सी दॅट कॅन बी हँडल बाय नर्सेस. नर्सेस अशा असल्या पाहिजे एज्युकेटेड त्यांना सगळे इमर्जन्सी हँडल करता आली पाहिजे. तिथली एखाद्या वेळेस क्रिटिकल काही कंडिशन आली त्या टाइमला त्यांना हँडल करता आली पाहिजे. अशा असल्या पाहिजे 24x7 म्हणजे 24 आवर्स असले पाहिजे. काय राऊंड द क्लॉक सर्व्हिसेस. राऊंड द क्लॉक सर्व्हिसेस म्हणजे माहितीये का राऊंड द क्लॉक सर्व्हिसेस म्हणजे 24 आवर्स 24 आवर्स इथे सर्व्हिसेस अवेलेबल असले पाहिजे. त्यानंतर ड्रग्स लाईक TB मलेरिया ETC टेस्ट. आता TB मलेरियाचे ड्रग्स वगैरे तिथे अवेलेबल असले पाहिजे. टेस्ट वेगवेगळ्या CBC टेस्ट अशा ज्या काही टेस्ट आहेत त्या टेस्ट तिथे अवेलेबल असल्या पाहिजे. हे कुठं असले पाहिजे क्लस्टर ऑफ PSC लेवलला असले पाहिजे. त्याच्यानंतर कोणता लेवल ब्लॉक लेवल हॉस्पिटल. ब्लॉक लेवल हॉस्पिटल म्हणजे काय डिस्ट्रिक्ट लेवलचं आपलं. त्यामध्ये काय 1 लाख पॉप्युलेशन आणि विलेजेस किती असले पाहिजे 100 विलेजेस. 100 विलेजेसचं क्लस्टर असलं पाहिजे. हे त्यांचं मिनिमम त्यांचं हे आहे. त्यांना मिनिमम सांगायचं की 100 विलेजेस तरी असले पाहिजे आणि त्यामध्ये 1 लाख पॉप्युलेशन कंपल्सरी असले पाहिजे. त्याच्यामध्ये ब्लॉक लेवल हॉस्पिटल तिथे काय काय असलं पाहिजे अँब्युलन्स टेलिफोन ऑक्सिलरी सर्जिकल मेडिकल इमर्जन्सी आणि राऊंड क्लॉक सर्व्हिस. इथे सेम तसंच 24 आवर्स हे सर्व इन्क्लुडिंग असून पण इथे यामध्ये इन्क्लूड असलं पाहिजे. म्हणजेच अँब्युलन्स टेलिफोन ऑक्सिजन आणि नर्सिंग मेडिकल सर्व्हिस सर्जिकल सर्व्हिसेस असले पाहिजे. म्हणजे तिथे ऑपरेशन वगैरे झाले पाहिजे. ऑपरेशनच्या फॅसिलिटीज असल्या पाहिजे तिथे अवेलेबल. इमर्जन्सी सर्व्हिसेस असले पाहिजे आणि 24 आवर्स सर्व्हिस असली पाहिजे. हे काय आहे हे स्ट्रक्चर आहे कशाचं NRHMचं रुरल हेल्थ मिशनचं. स्टार्टिंगला विलेज लेवलचं ग्रामपंचायत क्लस्टर ऑफ PSC लेवलचं आणि डिस्ट्रिक्ट. थँक्यू.